आपण सर्वजण आयुष्यात एकदा तरी आपल्या स्वतःच्या हक्काच्या घराचं स्वप्न पाहतो. पण हे स्वप्न पूर्ण करताना मनात एक भीती असते, आपली फसवणूक तर होणार नाही ना. याच भीतीला दूर करण्यासाठी आणि रिअल इस्टेट क्षेत्रात पारदर्शकता आणण्यासाठी जन्म झाला तो म्हणजे रेरा कायद्याचा. आजपासून आपण एक खास सिरीज सुरू करत आहोत, रेरा मास्टर क्लास A to Z. ही सिरीज केवळ घर खरेदी धारकांसाठीच नाही, तर आपले रिअल इस्टेट एजंट मित्रांसाठी आणि बिल्डरांसाठी सुद्धा मार्गदर्शक ठरणार आहे. या प्रवासात आपण रेरा कायद्याचं प्रत्येक कलम अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत, जेणेकरून व्यवहार करताना तुमचा आत्मविश्वास वाढेल. रेरा कायद्याचं कलम 1 हे 3 मुख्य गोष्टी सांगतं. एक म्हणजे शॉर्ट टायटल. या कायद्याला पूर्ण भारतात द रिअल इस्टेट रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट ऍक्ट 2016 असं म्हटलं जातं. सेकंड, एक्सटेंड म्हणजेच व्याप्ती. हा कायदा संपूर्ण भारतात सर्वत्र लागू आहे. आधी तो जम्मू काश्मीर वगळता होता, पण आता सर्वत्र लागू आहे. थर्ड वन, कमेन्समेंट म्हणजेच सुरुवात. या कायद्याची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने झाली. काही कलमे 1 मे 2016 ला लागू झाली, तर पूर्ण कायदा 1 मे 2017 पासून अंमलात आला. तर जाणून घेऊया या कायद्याचं महत्त्व. या कायद्याचे कलम 1 स्पष्ट करतं की हा कायदा फक्त निवासी म्हणजेच रेसिडेन्शियल घरांसाठीच नाही, तर व्यावसायिक म्हणजेच कमर्शियल प्रॉपर्टीसाठी सुद्धा तितकाच लागू आहे. जर तुम्ही दुकान घेत असाल, ऑफिस घेत असाल अथवा फ्लॅट, रेरा तुमचं संरक्षण करतं. याला महाराष्ट्रात आपण महारेरा म्हणून ओळखतो. हा याच कायद्याचा एक भाग आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या जमिनीचे क्षेत्रफळ 500 स्क्वेअर मीटर पेक्षा जास्त आहे किंवा ज्या बिल्डिंग मध्ये 8 पेक्षा जास्त फ्लॅट्स आहेत, अशा सर्व प्रोजेक्ट्सना रेरामध्ये रजिस्ट्रेशन करणं अनिवार्य आहे. जर तुम्ही घर खरेदीदार असाल किंवा रिअल इस्टेट क्षेत्रात काम करत असाल, तर हा मास्टर क्लास मिस करू नका. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत रेरा मधील महत्त्वाच्या व्याख्या. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्र परिवारांसोबत शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून पुढचा भाग तुम्हाला मिस होणार नाही. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.